वंचित आघाडी व महाविकास आघाडी यांची युती होणार का? तर बाळासाहेब आंबेडकर, वंचितचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आज आपली भूमिका जाहीर करणार होते. तत्पूर्वी त्यांनी आज न करता आपली जी युती संदर्भात किंवा आपली जी भूमिका आहे ते उद्या मांडणार आहे. तर आपण बघूया महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार की नाही हे आज नाही उद्या 100% कळणार. कारण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन होणार आहे 2024चे लोकसभेचे इलेक्शन होणार आहे, त्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी उद्याचा. तर आपल्याला उद्या दोन्हीकडनं भूमिका समजेल का वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांच्यामध्ये युती होणार की नाही. तत्पूर्वी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या घडामोडी काय घडलेल्या आहेत. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण यूथ इंडिया चॅनलला सबस्क्राईब, लाईक व कमेंटच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करावे. चला तर वळूया व्हिडिओमध्ये. आज दिवसभराच्या माध्यमाच्या याच्यातून अशी न्यूज येते की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे व काँग्रेसकडनं तो प्रस्ताव स्वीकारलेला आहे व राष्ट्रवादी व सेना यांनी तो प्रस्ताव स्वीकारावा असे नाना पटोले यांनी माध्यमांसमोर असं बोललेलं आहे, असं माध्यमांमधून न्यूज येते. तर आता ही नवीन जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव खरंच वंचितने दिलेला आहे का, 6 जागेचा आहे का हे आपल्याला उद्या कळेलच. जर 6 जागेचा प्रस्ताव दिलेला असेल तर काँग्रेसने त्याला मान्यता दिली आहे व राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गट याला मान्यता देणार का? वंचितची व महाविकास आघाडीची युती होणार का हे उद्या आपल्याला स्पष्ट होईल. हे चित्र आपल्याला उद्या स्पष्ट होईल. तत्पूर्वी उद्या माननीय वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून फॉर्म भरणार आहे व त्यानंतर 2 वाजेनंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर आपल्याला ह्या ज्या घडामोडी घडताना दिसत आहेत महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार का नाही हे आपल्याला उद्या ठाम निर्णय कळेल. तत्पूर्वी शरद पवार गट, माननीय शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज बैठक होते. या बैठकीमध्ये काय चर्चासत्र झालेलं आहे, कोणत्या जागेवर वादविवाद आहे, याच्यातून कोणत्या जागा सुटलेल्या आहेत याचा पण निर्णय आज थोड्याच वेळात बैठक संपल्यानंतर मिळेल असं वाटतंय. पण जे बैठकांचं सत्र साधारणतः प्रत्येक वेळेस चालू होतं, वंचित बहुजन आघाडी किंवा महाविकास आघाडीची युती होईल की नाही हे उद्या आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर BJP यांनी चंद्रपूरमधून त्यांचा इलेक्शनचा फॉर्म भरलेला आहे व त्यांचे नेते चंद्रपूरमधून फॉर्म भरून त्यांचा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तर बघूया चर्चासत्र उद्या काय नेमकी निर्णय येतो. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीची युती होते का, होते तर 6 जागांचा प्रस्ताव मान्य होतो का नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपले मनोगत प्रकट करावं व चॅनलला सबस्क्राईब, लाईक करावं, जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीची बातमी सर्वात प्रथम आपल्याला या माध्यमातून मिळेल. धन्यवाद.